नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी श्रावणात केली जाणारी घेवरची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने मी ही पहिल्यांदा ट्राय केलेली आहे आणि ही पहिल्याच प्रयत्नामध्ये एवढी छान घेवर तयार झालेला आहे. म्हणजे तुम्हीसुद्धा ही घेवरची रेसिपी ट्राय करू शकता. एवढं छान ही घेवरची रेसिपी होती. तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य घेऊया आपण. तर आपण काय केलेलं आहे, 4 चमचे तूप घेतलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, बर्फ घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी बर्फ घेतलेला आहे आणि जे तूप आहे ना, त्याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचे आहे. 1-2-3 मिनटं तुम्ही बघू शकता मी याला छान असं फेटून घेतलेलं आहे. तर ही स्टेप तुम्ही स्किप करू नका, त्याच्यामुळे जे घेवर बनतं ते खूप छान बनतं. तर अशा पद्धतीने मी फेटून घेतलेलं आहे. हाताने सुद्धा याला फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता असं क्रीमी झालेलं आहे. आता बर्फ साईडला काढून द्यायचा आहे आणि जी क्रीम आपण केलेली होती फेटलेली, याला सुद्धा हाताने आता छान असं फेटून घ्यायचं आहे, जशी की आपली व्हिपिंग क्रीम होते ना त्या पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. यामध्ये मी आता 1 वाटी मैदा, 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा मी यामध्ये आपल्या गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तर गव्हाच्या पिठाची व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे पाणी. आपल्याला नॉर्मल पाणी न टाकता यामध्ये फ्रीजमधील थंड पाणी यामध्ये टाकायचे आहेत आणि ज्या गुठळ्या आहेत त्या सर्व आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने मी हाताच्या साहाय्याने सर्व गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये मी काय करणार आहे, अर्धी वाटी दूध यामध्ये मी टाकलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे लिंबू. तर अशा पद्धतीने एक 5-6 थेंब आपल्याला लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं, घेवर आपलं छान बनतं, म्हणून आपल्याला लिंबू टाकायचं आहे शेवटी. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे घेवरसाठी रबडी. तर रबडी आपल्याला करायला ठेवून देणार आहोत आणि लागणार आहे ते म्हणजे चाचणी. तर अशा पद्धतीने 1 कप साखर आणि अर्धी वाटी पाणी यामध्ये मी टाकून ही चाचणी करायला ठेवलेली आहे. घेवरचं बॅटर आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ही चाचणी तयार झालेली आहे. फक्त चिपचिपी चाचणी करायची आहे आपल्याला. आणि इकडे बघू शकता तुम्ही रबडीसुद्धा तयार होत आहे. तर आपण घेवर करून घेणार आहोत. तर हे बघू शकता चिपचिपी चाचणी तयार झालेली आहे. याला साईडला काढून घ्यायचं आहे. तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला हे जे घेवरचं बॅटर आहे ते अशा पद्धतीने बर्फामध्ये ठेवायचं आहे, कारण थंडमध्येच हे घेवर छान होतात. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खायच्या चमच्याने आपल्याला थोडं हे बॅटर टाकायचं आहे. हे पहिलं माझं घेवर होतं, मी साईडला बॅटर टाकलं चुकून, त्याच्यामुळे हे घेवर माझा साईडला गेला. तर दुसरा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छोटं म्हणजे चमच्याने यामध्ये टाकत आहे. आणि गॅसचं फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची नाही आहे, मोठीच ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने मध्ये मी सेंटर करत तर थोडं बॅटर मी यामध्ये टाकत आहे. आणि तुम्हाला मी खरं सांगते, हे एवढं छान झालं होतं, खूप एवढी छान जाळी आलेली होती. तर अशा पद्धतीने तुम्ही बघा साईडनं मी याला आत टाकत आहे, म्हणजे हे छान तळलं जाईल. तर मला लाटण्याच्या साहाय्याने तर हे उचलता आलं नाही, म्हणून मी चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने उचललेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं जाळीदार हे घेवर तयार झालेलं आहे. पहिलं घेवर हे माझं असं झालेलं होतं. तर आता इकडं रबडीसुद्धा आपली तयार झालेली आहे. मी तर थोडीशी 2 चमचे साखर टाकलेली आहे आणि याला थोडंसं अजून शिजवून घ्यायचं आहे रबडीला आपल्याला. तर अशा पद्धतीने हे सर्व घेवर मी तुम्ही बघू शकता करून घेतलेलं आहे. हे शेवटचं एकदम पातळ छान झालेलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व घेवर मी करून घेतलेले आहेत. बघा किती मस्त असे हे घेवर तयार झालेले आहेत. पहिलं एक जर माझं अशा पद्धतीने झाले आहे, तर 8 ते 9 घेवर मी केलेले होते, ते एवढे छान परफेक्ट बनलेले आहेत. तर आपण काय करणार आहोत, घेवरला डेकोरेशन करणार आहोत. म्हणजे कसं आपण करून घ्या, सिरप टाकायचं आहे, शुगर सिरप, आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, जी आपण रबडी तयार केलेली होती ना ती टाकायची आहे. मी फर्स्ट टाईममध्ये हे घेवर केलेलं होतं माझ्या मुलाच्या हट्ट्यापायी आणि हे घेवर एवढे छान झाले आहेत आणि एवढे जाळीदार झालेले आहेत की मलाच विश्वास होत नाही आहे की फर्स्ट टाईममध्ये हे कसे काय तयार झाले. तर तुम्हीसुद्धा हे घेवर करू शकता, एवढ्या फर्स्ट टाईममध्ये कॉन्फिडन्सने करू शकता. तुमचे घेवरसुद्धा बिघडणार नाही. तर अशा पद्धतीने रबडी टाकायची आहे आणि वरती पिस्ताचे काप किंवा तुम्हाला ड्रायफ्रूटचे काप टाकू शकता. मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते, कुरकुरीत झालेलं आहे बघा. किती मस्त असा हा घेवर झालेला आहे. तर खूप छान होतो हा
फर्स्ट प्रयत्नामध्ये हा माझा घेवर एवढा छान झालेला आहे आणि माझ्या मुलाच्या हट्टापायी मी हा घेवर बनवलेला आहे. तर तुम्ही सुद्धा हा घेवर बनवू शकता इझिली. तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.